ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की सायलीने जे काही 24 तास मागितलेले असतात मैनाला ते तिने चॅलेंज पूर्ण केलेलं असतं. आता इथे खरं तर जो अर्जुन असतो तो मैना आणि सदाच्या घरी गेलेला असतो. गेल्याबरोबर खरं तर इथे जो अर्जुन असतो तो म्हणत असतो माझ्या बायकोने शब्द दिला आणि ती पाळणारच असं इथे म्हटलेलं असतं. तेव्हा इथे मैना म्हणते तू तर एकटाच आलास, तुझी बायको कुठे आहे? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो तुम्हाला तुमच्या मुलीचा खरा चेहरा दाखवण्याची तयारी करते असं इथे अर्जुन म्हटलेला असतो. आता इकडे जी सायली असते ती प्रियाच्या रूमच्या बाहेर असते, म्हणजेच बबली लोखंडे नाही तन्वी. आता हिला कोणत्या नावाने बोलावं हेच कळत नाही. तिच्या रूमच्या बाहेर असते आणि तिला खरं तर मुद्दामच मैनाच्या मोबाईलवरनं तिने मॅसेज केलेला असतो आणि इकडे सदा आणि मैनाला देखील हे सर्व काही दाखवत असते. ती इथे म्हणत असते डोळ्यात तेल घालून तुमच्या मुलीचा तुम्ही प्रताप पहा, तुम्हाला तुमच्या मुलीची लाज वाटेल असं इथे खरं तर सदा आणि मैनाला तन्वी म्हणत असते. आता इकडे खरं तर सायलीने मॅसेज केलेला असतो तो म्हणजे इकडे तन्वीला. आता ती इथे वाचत असते. तो मॅसेज असा केलेला असतो की लवकर पैसे पाठव आणि डॉक्टरांना पण लवकर पाठव, नाहीतर तुझ्या बापाचा नक्की जीव जाईल. हा मॅसेज तिने वाचलेला असतो. ते वाचल्याबरोबर ती म्हणत असते बरं झालं की मग ही तर आनंदाची बातमी, सदा जर गेला ना तर मला आनंदच होईल की, आणि त्याच्या पाठोपाठ जर मैना गेली ना तर खूपच चांगलं, नाहीतर हे दोघे उद्या माझ्या गळ्यात कधी फास लावतील हे सांगता येणार नाही असं इथे खरं तर प्रिया म्हणजेच बबली लोखंडे स्वतःच्याच मनाला म्हणत असते. आता हे सर्व काही ऐकल्यानंतर खरं तर इथे सदा आणि मैना, सदापेक्षा जास्त मैनाला खरं तर तिच्या बबलीवर विश्वास असतो, त्यामुळे तिला जास्त मोठा धक्का बसलेला असतो. आता सायलीनं तर तिचं काम केलेलं असतं, त्यामुळे खरं सायलीचं सगळं काही म्हणणं आता इथे सदा आणि मैनाला ऐकावंच लागणार असतं असं इथे दिसत आहे. आता इथे बबली लोखंडेचा प्रियाचा म्हणजेच तन्वीचा खेळ इथे खतम होणार आहे असं वाटत आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट रिव्ह्यू जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग. धन्यवाद.